बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही. कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे. मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना. इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत. तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाही. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही. देश आपला एक आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी भवनं असतात. तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय करणं आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यानंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये अशा पद्धतीचे सदन केले असतात, भवन असतात. तिथल्या बाहेरून आलेल्या पाहुण्यांची सोय त्या ठिकाणी व्हावी हा त्यातला हेतू असतो. त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये. माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे एका नवीन वास्तूवरून राजकारण आता चांगलंच तापलं आहे. ही वास्तू दुसरं तिसरं काही नसून बिहार भवन आहे. बिहार सरकारने मुंबईत 30 मजली भव्य बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला निधीही मंजूर केला आहे. परंतु या निर्णयाला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार विरोध केला आहे. हे बिहार भवन नक्की काय आहे? बिहार सरकारला याची मुंबईत गरज का वाटली? यावर किती कोटी खर्च होणार आहेत आणि मनसेने याला का विरोध केला आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटातच आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. बिहार सरकारने दिल्लीच्याच धर्तीवर आता मुंबईतही स्वतःचे राज्य भवन म्हणजेच बिहार भवन उभारण्याचे निश्चित केले आहे. हे भवन मुंबईतील एल्फिन्स्टन इस्टेट अर्थात मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसर येथे सुमारे 0.68 एकर जमिनीवर उभारलं जाणार आहे. ही इमारत तब्बल 30 मजली असेल आणि तिची उंची ही सुमारे 69 मीटर असेल. आता प्रश्न पडतो की मुंबईत बिहार भवनची गरज काय? बिहार सरकारने यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, काही कारणं सांगितलेली आहेत. बिहारमधील हजारो रुग्ण दरवर्षी मुंबईत आणि विशेषतः टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी येत असतात. या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मुंबईत राहणं अत्यंत महाग पडतं. या भवनामुळे त्यांना अत्यंत माफक दरात राहण्याची सोय होईल असं बिहार सरकारचं म्हणणं आहे. बिहार सरकारचे अधिकारी आणि मंत्री जेव्हा शासकीय कामासाठी किंवा बैठकांसाठी मुंबईत येतात तेव्हा त्यांच्या निवासाची आणि बैठकीची सोय येथे होईल अशी शक्यता देखील बिहार सरकारने सांगितली आहे. याशिवाय बिहार येथील तरुण अनेकदा परीक्षा किंवा नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येत असतात. त्यांनाही इथे हक्काचा आसरा मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. या प्रकल्पासाठी बिहार कॅबिनेटने मोठी तरतूद केली आहे. त्यासाठी बिहार सरकारने सुमारे 314 कोटी 20 लाख रुपये मंजूर केले आहेत. या बिहार भवनमध्ये 178 आधुनिक खोल्या असतील. विशेषतः रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी 240 बेडची डॉर्मेटरीची व्यवस्था असेल. सोबतच 78 आसनांचा कॉन्फरन्स हॉल, कॅफेटेरिया, मेडिकल रूम आणि 233 गाड्यांसाठी आधुनिक स्मार्ट पार्किंग व्यवस्था देखील असणार आहे. हा प्रकल्प जाहीर होताच मनसे आक्रमक झाली आहे. मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी याला कडाडून विरोध केला आहे. महाराष्ट्रात शेतकरी संकट, बेरोजगारी आणि महागाई यांसारखे अनेक मूलभूत प्रश्न आहेत. मग सरकार परप्रांतीयांसाठी इतका मोठा खर्च का करत आहे? मनसेचं म्हणणं आहे की जर बिहारमधील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येत असतील तर बिहार सरकारने 314 कोटी रुपये मुंबईत खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच अत्याधुनिक हॉस्पिटल्स का बांधली नाहीत? मुंबईवर आधीच लोकसंख्येचा आणि पायाभूत सुविधांचा मोठा ताण आहे. अशात या प्रकारच्या भवनांमुळे हा ताण आणखीन वाढेल अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे. आम्ही मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही असा थेट इशाराच मनसेने सरकारला दिला आहे. या वादात आता भाजपनेही उडी घेतली आहे.
भाजपच्या मते देशातील अनेक राज्यांची भवनं ही इतर राज्यात असतात. उदाहरणार्थ नवी मुंबईत अनेक राज्यांची भवनं आहेत. जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन आहे. त्यामुळे बिहार भवनला विरोध करणे चुकीचे आहे असे भाजपचे म्हणणे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांनी भाजपला जवळपास एकतर्फी मत दिल्यानंतर भाजप देखील आता त्यांच्या सोयीसाठी पुढे आलेला दिसतोय. भाजप त्यांना मिळालेल्या मतांची परतफेड करण्यासाठी काम करेल, परंतु त्यातून मुंबईसाठी नवी आव्हानं, नव्या समस्या व नवे मतदारसंघ निर्माण होतील अशी भीती मनसेकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे लोककल्याण आणि रुग्णांच्या सोयीचं कारण दिलं जात आहे, तर दुसरीकडे मुंबईची अस्मिता आणि स्थानिक प्रश्नांचा मुद्दा मनसे मांडत आहे. 314 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबईच्या राजकारणात नवीन वळण घेणार हे नक्की. मुंबईत बिहार भवन व्हायला हवं की नाही, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.